नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून राजश्री यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यांच्याच शब्दात. बघा श्रोते हो, आपल्या आयुष्यात आपण माणसं जोडायची असतात, नाती जोडायची असतात, माणसं टिकवायची असतात, नाती टिकवायची असतात. पण हे सगळं करण्यासाठी नेमकं आपण काय करायला हवं आहे याचाही विचार करून तशी कृती करणं गरजेचं आहे. कोणतंही नातं जबरदस्तीने नाही तर जबाबदारीच्या वागण्यानं टिकतं. जर वैचारिक नातं घट्ट असेल तर मतभेदसुद्धा हसत खेळत स्वीकारता येतात. नात्यांच्या या भिंती तकलादू कधीच नसाव्यात. भावनांची आणि विचारांची वीण घट्ट असेल ना तर मग अशा नात्यांच्या भिंतीला तडा जात नाही. सध्याच्या काळात बघतो आपण भावना बोथट झाल्या आहेत. विचारांची पातळीसुद्धा कधीकधी घसरलेली दिसते आणि त्यामुळेच नाती एकतर तयार होत नाही किंवा तयार झालेली नाती जास्त काळ टिकत नाही. म्हणूनच वैचारिक नातं घट्ट असायला हवं, भावनांची आणि विचारांची वीण घट्ट असायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं भावनिक सुसंवाद ठेवायला हवा. हा भावनिक सुसंवाद जर असेल ना तरच काळाच्या ओघात नाती वाहून जाणार नाहीत आणि ती दिवसेंदिवस जसा जसा काळ पुढे जाईल तशी तशी ती जास्त घट्ट होत जातील. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.